देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणाप्रमाणे युवा वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे। त्याच पद्धतीने म्हसवड नगर परिषदेसाठी अभिषेक आप्पा विरकर या 23 वर्षाच्या युवकाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नगरसेवक पदासाठीची उमेदवारी दिली आहे। ते श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीचे उमेदवार संजय विरकर यांना चांगलीच टक्कर देत आहेत। युवकांना रोजगार, सुसज्ज रस्ते यांच्यासह स्मार्ट सिटी व MIDCच्या माध्यमातून युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार आहेत। तसेच त्यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांनाही लक्ष केले आहे। तुम्ही मंत्री होता तेव्हा सामान्य जनतेची विचारपूस केली नाही। आता तुम्ही निवडणुकीसाठी म्हसवडमध्ये आलात, निवडणूक झाली की जाणार, परंतु जयाभाऊ कायम जनमानसात असतात आणि सामान्य जनतेसाठी त्यांनी पाणी दिले आहे, त्यामुळे त्यांना जलनायक म्हणून संबोधले जाते। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजले आणि सातारा जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूक लागली आणि तुम्ही त्या निवडणुकीसाठी रिंगणात आहात। तर तुमच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संजय विरकर हे देखील रिंगणात आहेत। त्यांनी श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून उमेदवारी मिळवलेली आहे आणि त्यांनी सुद्धा प्रचारांच्या तोफा झाडायला सुरुवात केली आहे आणि आरोप प्रत्यारोप होत असताना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदारांपुढे जाणार आहात आणि काय भावना आहे नक्की तुमची? पहिल्यांदा तर मी युवा पिढींना रोजगार मिळण्याच्या ह्याच्याबाबत बोलत आहे, कारण की जयभाऊने आता MIDCचं प्लॅन केलेला आहे, तो लवकरात लवकर सुरू होईल। त्याच्यामधून युवा पिढींना रोजगार देण्याचं काम आम्ही करेल पहिल्यांदा। त्यानंतर घरोघरी म्हणजे पाणी आता मिळत नाही, जास्त करून 10 दिवस 12 दिवसांना पाणी मिळत आहे। जयभाऊंनी पाईपलाईनचं काम पूर्णतः आणलेलं आहे। आता निवडणूक झाली की पहिलं ते काम करणार आहे आम्ही, पाणी 24 तास पाण्याची सोय करणार आहे। तर विरोधक आरोप करतायत की जयकुमार गोरेंनी नक्की काय विकास केला हे एकदा जनतेसमोर सांगावं। तर नक्की जयकुमार गोरेंच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाली आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर जनतेला सांगण्याची गरज नाही काय काय विकास केले, जनतेला माहीतच आहे। जसं की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि लॉन होते, मोठं हॉल होते, सर्वसाधारण माणसांना लग्नासाठी मोफत हॉल, म्हणजे सर्व 10,000 पूर्ण हॉल मिळणार आहे त्यांना। आणि बगीचेचं सुधारीकरण गेल्या काही दिवसात, म्हणजे बगीचा पूर्ण काय पालट झालेला होता, खराब झालं ते बगीचा, ते जयकुमार गोरे भाऊंनी ते परत हाती काम घेऊन ते सुधारण्याचा निर्धार केलेला आहे। आणि आंबेडकर भवन, मान तालुक्यातलं सर्वात मोठं आंबेडकर भवन आपल्या म्हसवड मध्ये आहे। आणि सर्वात मोठं काम म्हणायचं झालं तर 100 कोटींचा निधी भुयारी गटारी मार्गासाठी आणलेला आहे जयभाऊंच्या मार्फत। आणि तसंच अहिल्यादेवींचा पुतळा, जे जसं सर्वांना माहित आहे की सर्व जातीभेद समान, जयकुमार गोरे भाऊ सर्वांना समानतेचा मान देतात, तसं धनगर समाजांना पण त्यांनी मोठा अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा दिलेला आहे। त्याचं काम आता चालूच आहे आणि 24 तास पाण्याची सोय ही सर्वात महत्वाचं, पाणी देणं म्हणजे सर्वात महत्वाचं पुण्याचं काम आहे, ते जयभाऊ पहिल्यापासूनच करत आहेत आणि आता सर्वात मोठं काम त्यांनी हे केलेलं आहे, 24 तास पाण्याची सोय चालू केलेली आहे। आपल्याला माहितच आहे जयभाऊंनी आपल्या सर्वात मोठं काम आता चालू होईल थोड्या दिवसात, मुंबई पुणे कॉरिडॉरचं काम ते हाती घेतलेलं आहे, ते निश्चित ते चालूच करतील। आणि त्याच्यानुसार आम्ही जे नगरसेवक नगराध्यक्ष जे मेन काम आहे की आपल्या गावातले तरुण युवा पिढी ते कामाला लावणे किंवा त्यांना रोजगार प्राप्त करून देणे, हे सर्वात महत्वाचं काम आहे। जयभाऊन त्यांचं काम करतीलच MIDC चालू करून, पण आमचं जे काम आहे की युवा पिढींना रोजगार देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, हे महत्वाचं काम ठरेल। गेल्या काही दिवसापूर्वी महादेव जानकर जे माजी मंत्री आहेत यांनी सांगितलं होतं की आमच्या नादाला लागला तर दगड उचलला तर आम्ही पाणी पिऊन देणार नाही, तर त्याबद्दल काय सांगाल? खरं तर मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण मी महादेव जानकरांना बोलू इच्छितो की गेल्या काही दिवसात तुम्ही मंत्री होता तेव्हा आपण इकडे आला सुद्धा नाही किंवा आपल्या सामान्य जनतेला तुम्ही विचारपूसही केली नाही की काय चाललंय गावाला किंवा काय कसं काय। आता आपण आलात, थोडे दिवस राहचाल, निवडणूक होईल, नंतर आपण गायब होचाल। तर जयभाऊ नेहमी जनतेत असतात, ह्याच्या पुढेही राहतील। आणि राहिला पाण्याचा विषय, तर जयभाऊनी पहिल्यापासून मान तालुक्याला पाण्यासाठी जलनायक म्हणून जयभाऊला ओळखतात।
हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. जलनायक म्हणून ओळखतात. तर पाण्याचा तर आपण विषय घेऊच नका. आता 24 तास पाण्याची सोय जया भाऊच करणार आहेत शेवट. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.